नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या जी व्यापक प्रमाणात समस्या दिसते आहे, विशेषतः महिलांमध्ये जी दिसते आहे, त्या थायरॉईड या समस्येसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या अशा 2 मुद्रा मी आज घेणार आहे. खरं तर थायरॉईडसाठी म्हणण्याचाही अर्थ नाही, कारण त्या सर्वांगीण स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा मुद्रा आहेत. त्यातली एक मुद्रा आहे शंखमुद्रा आणि दुसरी मुद्रा आहे सहज शंखमुद्रा. या साधारण दोन्ही सारखेच लाभ देणारे असल्याने एकत्र एका एपिसोडमध्येच मी या दोन्ही घेते. मी आता थायरॉईडचा उल्लेख केला. 2022च्या एका गणनेनुसार 45 लाख लोक भारतातले थायरॉईडच्या समस्येने पीडित आहेत. हायपोथायरॉईड असेल, हायपरथायरॉईड असेल, पण हे दोन्ही प्रॉब्लेम्स फार व्यापक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यातही महिलांमध्ये हे फार जास्त प्रमाण आहे. महिलांमध्ये जास्त प्रमाणात ही समस्या दिसते आहे. त्यामुळेच या समस्येसाठी कायमचा अत्यंत रामबाण असा उपाय ठरेल, थायरॉईडमधनं तुम्ही मुक्तता मिळवू शकाल असा हा उपाय आहे. आणि त्यामुळे हा एपिसोड कृपया शेवटपर्यंत पहा. शंखमुद्रा. आपल्याला माहिती आहे, काही ठिकाणी आतड्यांना पण शंख म्हणतात. शंख हा पावन ध्वनीसाठी आपल्याला सगळ्यांच्या सुपरिचित आहेत. म्हणजे कुठेतरी पावित्र्य, कुठेतरी शांती याच्याशी शंख हा जोडला गेलेला आहे. या मुद्रेला शंखमुद्रा म्हणतात. याचं कारण आपण जो आकार करतो हातांचा तो शंखासारखा असतो आणि म्हणून या मुद्रेचं नाव आहे शंखमुद्रा. पण त्याचे फायदे काय आहेत आणि काय आहेत याच्याकडे वळण्यापूर्वी आपण ती मुद्रा करायची कशी हे आधी बघूया. मी तुम्हाला त्याचे फोटोही दाखवणारच आहे आणि करूनही दाखवते की ती मुद्रा कशी करायची. पहिल्यांदा बघताना कदाचित थोडी कठीण वाटेल, पण तशी सहज सोपी आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन बघा. दोन्ही हातांनी ही मुद्रा करायची असते. हा जो अंगठा आहे या हाताचा, हा या अंगठ्याच्या तळाशी बसवायचा. या अंगठ्याला या बोटांनी हलकासा दाब द्यायचा. म्हणजे थोडक्यात हा अंगठा इथे ठेवून या बोटांनी धरायचा. ही 4 बोटं राहिली, ही अशी वळवून या अंगठ्याशी ही अनामिका जोडली गेली पाहिजे. हा जो आकार झाला हा शंखाचा आकार झाला, म्हणून याला म्हणायचं शंखमुद्रा. पुन्हा दाखवते, या हाताने दाखवते. अंगठा आहे, अंगठ्याच्या बेसशी हा अंगठा लावायचा आहे. त्याच्यानंतर ह्या बोटांनी तो अंगठा पकडायचा आहे. ह्या 4 बोटं थोडीशी वळवून आपण अंगठा आणि अनामिका ही जोडायची आहे. हा जो आकार झाला हा शंखाचा आकार आहे आणि म्हणून याला म्हणायचं शंखमुद्रा. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्याचे फायदे काय आहेत आणि विशेषतः थायरॉईडच्या दृष्टीने काय आहेत. तर हा जो पॉईंट आहे हा थायरॉईडचा पॉईंट आहे. मी हँड रिफ्लेक्सॉलॉजी खूप तपशिलात घेतलेले आहे, त्यामुळे हातावरचे सगळे बिंदू आपल्या लक्षात असतील. ज्यांनी ते एपिसोड बघितले नसतील त्यांनी ते आवर्जून जाऊन बघा. तेही सगळे उपाय अतिशय गुणकारी असे आहेत. इथे आपण अंगठा लावल्यानंतर हे बिंदू उत्तेजित होतात, म्हणून थायरॉईड आपल्याला बरा व्हायला इथून मदत होते. दुसरा फायदा असा आहे की हे गळ्याच्या संदर्भातले, थायरॉईडच नुसतं नाही, हा गळा आहे आपला. इथे मेंदू आहे, हा गळा आहे. गळ्याच्या संदर्भातले सगळे जे पॉईंट्स आहेत ते तिथे आहे. त्यामुळे गळ्यात खरखर आहे किंवा आवाजात गोडवा नाही आहे किंवा टॉन्सिल्सचा त्रास होतोय, कुणाला तोतरेपणाचा त्रास होतोय, अशी कुठचीही समस्या असेल तरी ती दूर व्हायला या मुद्रेनी मदत होते. विशेषतः ज्यांना पॅरालिसिसमुळे गिळता येत नाही, बोलता येत नाही, त्यांच्यासाठीही ही मुद्रा अत्यंत गुणकारी ठरते. अनेकांना गाता यावं असं वाटत असतं. त्यांचा आवाज तेवढा गोड नसतो, आवाजात खरखर असते किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतात किंवा गोडवा नसतो आवाजात. पण ही मुद्रा जर नियमितपणे केली तर त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. किंवा जे गायक आहेत किंवा जे साधना करतात, रियाज करतात, त्यांना सुद्धा अनेकदा या नोड्सवर ताण आल्याने त्रास होऊ शकतो. त्यांनाही ही मुद्रा गुणकारी ठरू शकते. त्याच्यामुळे ही मुद्रा सगळ्यांनी करावी. याचा दुसरा फायदा हा आहे की हा आहे अग्नी. अग्नीला आपण इथे दाबतो म्हणजे अग्नितत्वाचं शमन करतो. जेव्हा अग्नितत्वाचं शमन होतं तेव्हा अग्नीच्या रिलेटेड जे त्रास असतात, जसं ॲसिडिटी आहे, अंगात तापाची कणकण वाटते आहे, फिवरिश फिलिंग आहे, म्हणजे थोडक्यात बर्निंग सेन्सेशन आहे शरीरात कुठेतरी,
ते सगळं दूर व्हायला ह्यांनी मदत होते, कारण आपण अग्नीचं शमन करतो. दुसरं म्हणजे आपण हा अंगठा आणि ही अनामिकेचं हे टोक हे दोन्ही एकत्र जोडतो, म्हणजे आपण अग्नी आणि वायू यांना एकत्र जोडतो. त्यामुळे ही दोन्ही तत्व बॅलन्स व्हायला सुद्धा या मुद्रेमुळे मदत होते. पुढचा त्याचा फायदा असा आहे की मी हँड रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये पण सांगितलं होतं, वारंवार सांगितलंय की हे जे सगळं आपला हा हात आहे, इथे हार्ट, फुफ्फुस, आतडी, जठर, लिव्हर असे सगळे जे महत्त्वाचे अवयव आहेत, किडनी, ते ह्या भागात आपल्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आपण असं करतो तेव्हा ह्या भागावर आपोआपच ताण पडतो. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे बिंदू उद्दीपित होऊन त्या त्या अवयवांचं कार्य सुधारायला मदत होते. दुसरं म्हणजे इथे नाभी आहे, नाभीचं स्थान आहे इथे. आपलं असं मानलं जातं योगशास्त्रानुसार की 72,000 नाड्यांचं स्थान आहे नाभीस्थान, म्हणजे तिथून 72,000 नाड्या सुरू होतात. काहींच्यामध्ये ते नाभीस्थान सरकलेलं असतं, त्याचा त्रास असतो, किंवा काहींच्यामध्ये प्राणशक्ती नीट फिरत नाही शरीरभर, म्हणून आपल्याला काही काही व्याधी झालेल्या असतात. ही जेव्हा नाभी उद्दीपित होते तेव्हा हा प्राणशक्तीचा जो प्रवाह आहे, जो कुठे त्याला अवरोध आलेला असेल, अडथळा आलेला असेल, तर तो दूर व्हायला मदत होते आणि तो सर्व शरीरभर नीट फिरायला लागतो. त्यामुळेच आपल्या सगळ्याच अवयवांचं कार्य सुधारलं, आपला प्रवाह प्राणशक्तीचा शरीरभर फिरायला लागला, तर स्फूर्ती येणं, उत्साह येणं, स्वास्थ्य मिळणं हे आपोआपच होणार आहे. त्यामुळे ही मुद्रा फार महत्त्वाची आहे, सर्वांगीण स्वास्थ्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. त्याचा पुढचा फायदा हा आहे की ही जी आहे जागा, ही पाठकण्याची जागा आहे. पाठदुखी, कंबरदुखी ह्या समस्या आता बहुतेक सगळ्यांना आहेत. ह्याच्यावर जेव्हा ताण पडतो, कारण आपण अंगठा हा असा धरतो, म्हणजे इथे धरला जातो तो, म्हणजे ही जी पाठकण्याची जागा आहे इथे आपोआपच त्याला ताण पडतो आणि त्याच्यामुळे पाठीच्या संदर्भातली जी दुखणी आहेत ती बरी व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे शंख मुद्रा ही आवर्जून करावी अशी मुद्रा आहे. करायची कशी मी दाखवली आहे, परत दाखवते. इथे दाखवते. हा अंगठा इथे लावायचा आहे, हे 4 बोटांनी इथे धरायचं आहे आणि अंगठा आणि अनामिका ही जोडायची आहे. ही 4 बोटं इथे त्याच्यावर जोडलेली. हा झाला शंख. हा शंख पोटावर नाही ठेवायचा किंवा गुडघ्यावर ठेवून ही साधना नाही करायची. ही अनाहत चक्रापाशी हा शंख धरायचा आहे. अनाहत चक्र म्हणजे ह्याचं हृदयाचं स्थान मानलं जातं, हृदय चक्र, अनाहत चक्र. त्यामुळे तेही ह्यांनी जागं होतं आणि त्याचेही आपल्याला फायदे होतात. कुंडलिनीचा प्रवाह वर सरकायलाही मदत येते, उत्साह मिळतो, शांती मिळते. त्यामुळे त्यासाठीही ही जी मुद्रा आहे ही खूप उपयोगाची आहे. त्याच्या पुढची जी मुद्रा आहे ती मुद्रा आहे सहज शंख मुद्रा. सहज म्हणजे नावाप्रमाणे करण्यासाठी सहज अशी आहे, म्हणून ती सहज शंख मुद्रा. ती अशी करायची की ही दोन्ही बोटं समोर ठेवायची. ही दोन्ही बोटं, आपण हा खेळ खरं खेळायचो लहानपणी किंवा अजूनही काही जण हे टाइमपास म्हणून करत असतील. हे दोन्ही बोटं अशी एकमेकात मिसळायची, हे दोन्ही अंगठे जवळ आणायचे आणि त्यांनी ह्याच्यावर जोर द्यायचा. बोटं जवळ आणायची, 2 अंगठे जवळ आणायचे आणि अंगठ्यांनी त्याच्यावर जोर द्यायचा. ही झाली सहज शंख मुद्रा. सेम गुणकारी आहे, कारण हे अंगठा या सगळ्यांवरच याच्यात जोर पडतो. त्याच्यामुळे हे सगळे जे फायदे शंख मुद्रेचे सांगितले ते इथेही आपल्याला होतात. त्या व्यतिरिक्त ह्याच्यात डोळे आणि कानासाठी सुद्धा उपयोग होतो, कारण इथे डोळे आणि कानाचे बिंदू आहेत. त्याच्यामुळे असं जेव्हा आपण करतो तेव्हा इथे ते बिंदू सुद्धा उद्दीपित होतात. त्यामुळे डोळ्याच्या, कानाच्या जर तक्रारी असतील तर त्याही दूर व्हायला मदत होते. असं सांगितलं जातं की ही मुद्रा मूलबंध लावून केली तर जास्त फायदा आहे. मूलबंध लावायचा म्हणजे गुरुद्वार आपल्या शक्तीने जास्त वर खेचून घ्यायचं. तसं जर केलं तर ह्याचा फायदा जास्त होतो असं म्हटलं जातं. पण ते जर शक्य नसेल तर कुठेही, अगदी मी म्हटलं तसं आपण टाइमपास म्हणूनही अनेकदा असं करतो, कुठेही करा, नुसतं बसलेलं असताना करा, उभं असतानाही आपण असं उभं राहू शकतो. तुम्ही जर बघितलं तर अनेक वक्ते किंवा अनेक गुरु कायम अशा कोणत्या तरी मुद्रांमध्येच त्यांचे हात असतात, कारण त्याचे फायदे त्यांना कळलेले आहेत आणि इन्स्टंट लाभ देणाऱ्या या सगळ्या मुद्रा आहेत. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हीही घ्या. किती वेळ करायच्या या मुद्रा? तर सगळ्याच मुद्रांप्रमाणे ह्याही मुद्रा दिवसभरात मिळून 45 मिनिटं कराव्या. जर ते तेवढं शक्य होत नसेल तर दिवसभरात केव्हाही 10-10 मिनिटं, 15-15 मिनिटं अशाही कराव्यात. फार कमी लोकांना 45 मिनिटं सलग काढता येणं शक्य आहे किंवा ती होणं शक्य नाही आहे मुद्रा.
त्रास होतो काही वेळेला, खूप जास्त वेळ जर आपण ती केली तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागला की ती मुद्रा तिथे थांबवायची असते. त्यामुळे ही मुद्रा तुम्ही आवर्जून करा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तो फायदा काय होतोय हे जर मला कळवलं तर बरं राहील. खूप जण हे माझे एपिसोड बघून मुद्रा करायला लागले आहेत, त्यांनी काय फरक जाणवतो हे जर मला कळवलं तर मला आनंद होईल. ही अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी हे चॅनल आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कराल अशी आशा आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.